शाहू महाराजांचा पंतू आणि प्रिन्सेस पद्माराजांचा चिरंजीव। मी इथे खास करून आमच्या भारतीय जनता पक्षाचे दोघे उमेदवार मंडलिक साहेब आणि माने या दोघांच्या प्रचाराच्या निमित्ताने आणि कोल्हापूर शहरातील सर्व जनतेला आवाहन करण्यासाठी काल मी इथे आलो। विमानाला थोडा उशीर झाल्यामुळे काल मोदी साहेबांच्या सभेला उपस्थित राहता येत नाही, म्हणून आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी आपल्याला आवाहन करतो की आपण आमचे दोघी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी कोल्हापूर शहरातील जनतेला आपण माझ्या वतीने आवाहन करावं अशी मी आपल्याला विनंती करतो। प्रचार थेट जो आहे तो शाहू महाराज जे आपले आपण म्हणतो त्या राजघराण्याशी आपला संबंध आहे, त्यांच्या विरोधात हा प्रचार आपण करतो, कसं बघताय? मी भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता आहे आणि महायुतीचा उमेदवाराचा प्रचार करण्याचं हे माझं कर्तव्य आहे। त्यामुळं मी काही खोलात जात नाही शाहू महाराजांबद्दल। मी फक्त छत्रपती शाहू महाराजांचा वारसदार म्हणून या कोल्हापूर शहरातील जनतेला आणि जिल्ह्यातील जनतेला आमचे भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या दोघी उमेदवारांना विजयी करा असं आवाहन करण्यासाठी मी इथं आलेलो आहे। हो, 3 तारखेला मी परत येणार आहे। तुम्ही विजयाचं आव्हान करायला आलाय, भाजपच्या वतीनं आलाय, मात्र दुसऱ्या बाजूला शाहू महाराजांच्यावरती काय बोललं तर मान गादीचा ठेवला जात नाही असा आरोप आहे भाजपवरती केला जातो। उमेदवारांनी जरी काही बोललं तर उमेदवारांच्यावरती पण टीका केली जाते। पण नेमके वारसदार हे गादीचे कोण आहेत आणि मान कुणाचा केला? मी छत्रपती शाहू महाराजांचा वारसदार आहे, रक्तमासाचा वारसदार आहे, एवढंच मी आपल्याला सांगतो। आणि तो वारसदार या नात्याने मी इथं जनतेला आवाहन करतो, कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेला आवाहन करतो की संजय मंडलिक साहेबांना आणि दुसरे जे आमचे हातकलंगण्याचे उमेदवार आहे माने साहेब, या दोघांना आपण मतदान करा अशी मी विनंती करतो। आणि गादीचा मान वगैरे आपल्याला सर्वांना इतिहास माहीत असेल। 1962 साली कोल्हापूरला जे दत्तक घेण्याचं प्रकरण गाजले, त्या प्रकरणामध्ये ज्यांना दत्तक म्हणून कोल्हापूर शहरामध्ये दत्तक घेता नाही आलं, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठं दत्तक घेण्यासाठी यांची जागा राहिली नव्हती, त्यांचा गादीचा मान हा विषयच येत नाही। ते व्यक्तिगत शहाजी महाराजांचे वारस म्हणून होऊ शकतील, पण छत्रपती राजाराम महाराजांचे किंवा छत्रपती शहाजी महाराजांचे ते वारस होऊ शकत नाही। एका बाजूला शाहू महाराज हे कोल्हापूरचे अस्मिता आहे असं सांगितलं जातं आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्यावर टीका सुद्धा केली जाते। अशा पद्धतीची भूमिका सध्या कोण सांगता गादीचे वारसदार आहे? कोण सांगतं गादीचे वारसदार आहे? कोल्हापूरची अस्मिता आहे असं एका बाजूला म्हटलं जातं, दुसऱ्या बाजूला त्यांच्यावर टीका सुद्धा केली जाते। विचारांचे 2 मतप्रवाह आहेत। त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा की 2 मतप्रवाह आहेत विचारांचे। एक तर त्यांना थेट गादीचे वारसदार म्हणतात, तर दुसरे वारसदार। या संदर्भात गादीचे वारसदार ते स्वतःहून म्हणतात। जनता ठरवेल की गादीचे खरे वारसदार कोण आहे। मी खरा वारसदार म्हणून मी काही संपत्तीचा वारसदार नाही, मी शाहू महाराजांच्या विचाराचा वारसदार आहे। त्यासाठी मी इथं जनतेला आवाहन करण्यासाठी आलेलो आहे। बरोबर म्हणाले आपण, बरोबर। नाही, मी प्रचाराला आलो आहे, भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला आलो आहे। मला काही भाष्य करायचं नाही।
म्हणजे तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे, घरगुती प्रश्न आहे. हा बरोबर, म्हणजे हा काय राजकीय व्यासपीठावर येऊन चर्चा करण्याचा नाही भाग नाही, बिलकुल नाही. हा घरगुती वाद आहे. हा घरगुती पातळीवर होऊ दे, काय न्यायालयात असेल न्यायालयाच्या पातळीवर होते, त्याच्या माध्यमातून जो सोडवला जाईल. त्याचा हा जाहीर विषय नाही आहे प्रचारात. बरोबर बरोबर. साहेब, ह्या सगळ्या वातावरणामध्ये संभाजीराजेंचा अनुभव माहीत आहे. यापूर्वी त्यांना पराभवाचे 2 अनुभव माहीत असताना सुद्धा यांचा राजकीय बळी दिला जातोय अशी तक्रार, म्हणजे असा सूर अडवला जातोय. खरोखर त्यांचा राजकीय बळी दिला हे त्यांनी ठरवायचं, शाहू महाराजांनी ठरवायचं. राजकीय बळी झाला असं वाटते का? त्यांना राजकीय प्यादं बनवलं असं वाटते का? ते त्यांनी ठरवायचं. मी फक्त भारतीय जनता पक्षाच्या 2 उमेदवारांच्या प्रचारासाठी इथं आलोय. साहेब, आपण आता म्हणाला की हा आमचा घरगुती वाद आहे आणि घरगुती पातळीवर ते चालू राहणार आहे, पण आपले भाजपचे जे उमेदवार आहेत ते मात्र व्यासपीठावर हा वाद पुन्हा पुन्हा काढतात. तर या संदर्भात काय? मी तो वाद कधी ऐकला नाही. पूर्ण माध्यमांमध्ये त्याच्या क्लिप व्हायरल होत आहेत, राज्यभर त्याची चर्चा चालू झालेली आहे. मंडलिकांचं स्टेटमेंट आहे, त्यांच्या चिरंजीवांचं हे स्टेटमेंट. हा आमचा घरगुती वाद आहे, आम्ही सोडू. साहेब, इकडे शाहूच्या विचारांना, पुरोगामी विचारांना आव्हान दिले जाते, याकडे तुम्ही कसं बघताय? राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांना कोल्हापुरात सध्या आव्हान दिले जाते, त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? मी छत्रपती शाहू महाराजांचा वारस आहे, त्यामुळं त्यांचे जे काही विचार आहे ते जनतेपर्यंत पोचवायचे. त्यांच्या विचारासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेला आव्हान करायचं की आम्ही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना आपण सर्वांनी शाहूच्या विचारांना आव्हान दिले जाते. महाराज साहेब, कोण विचारांना आव्हान देतं? त्यांचा विचार असा येतोय की तुम्ही एकीकडे शाहू छत्रपती महाराजांचे वारसदार होत असं सांगता आणि बरोबर शाहू महाराजांच्या विरोधात जी भूमिका घेतात त्यांचा तुम्ही शाहू महाराजांच्या विरोधात कुठलीच भूमिका मी घेतलेली नाही, त्यांनी पण घेतलेलं नाही, उमेदवारांनी पण घेतलेलं नाही, उमेदवारांनी बी घेतली नाही. साहेब, एक प्रश्न आहे की शाहू महाराजांचे आपण वंशज आहेत सांगताय, मात्र शाहू महाराजांनी आरक्षणासंदर्भात मोठे निर्णय घेतले होते. मात्र भाजप जे आहे ते या संदर्भात आरक्षण काढण्यासंदर्भात काही गोष्टी करताना पाहायला मिळतात. अशी टीका देखील काँग्रेसकडून करताना ती चुकीची आहे. तो प्रश्न न्यायालयाने तो प्रश्न सोडवला जाईल आणि भारतीय जनता पक्षाचा त्या आरक्षणाच्या हिच्यामध्ये न्यायालय जो निर्णय देईल त्याला पाठिंबा असेल. न्यायालयीन प्रजून नेमकं आपलं काय असतं? आपलं न्यायालयीन प्रजून नेमकं काय असतं? तो आमचा घरगुती वाद आहे, मी सांगितलं ना, त्याच्याबद्दल मी बोलणार नाही. आता तुम्ही प्रचारासाठीच आलाय म्हणून विचारतो. मी प्रचारासाठी आलेलो. म्हणूनच विचारतो की आता छत्रपती शाहू महाराज निवडणुकीला होत आहे आणि विविध पक्ष संघटना त्यांना पाठिंबा देताना पाहिजे. एमआयएमचा पाठिंबा त्यांनी मागितला नाही तरी पण एमआयएमने पाठिंबा दिला घेतलाय. त्यावरून कोल्हापूरचं राजकीय वातावरण सुद्धा तापल्याचं बाहेर आहे. तर आपल्याला माहिती की छत्रपतीचे अनेक मंदिरं आणि उद्ध्वस्त करण्यासाठी मोगलांनी अनेक यांनी आक्रमण केली होती. अशा पातळीवरती तो पाठिंबा आणि हे राजकीय वातावरण तुम्ही कसं बघता? की त्यांनी ठरवायचंय कोणाचा पाठिंबा घ्यायचा किंवा नाही घ्यायचा. मी मागच्या वेळेस धुळे शहरामधून अपक्ष निवडणूक लढवली. माझ्या विरोधात एमआयएमचा उमेदवार होता, फक्त तो 2300 मतांनी निवडून आला. त्यामुळे त्याचा पाठिंबा घ्यायचा का न घ्यायचा हे त्यांनी ठरवायचं. तुम्हाला माहीत असेल की मुस्लिम त्यावेळेसच्या राजांनी, त्यावेळेसच्या सुलतानांनी हिंदूंचे अनेक मंदिरं उद्ध्वस्त केले, अनेक मंदिरं पाडली. त्यामुळं त्यांचा पाठिंबा घ्यायचा किंवा न घ्यायचा हा त्यांचा विषय. शाहू महाराजांच्या रक्ताचे वारस आहात, पण कोल्हापूरशी तुमचे ऋणानुबंध कमी आहेत असं वाटत नाही? मी नेहमी कोल्हापूरला येतो, कोल्हापूरच्या जनतेला मी भेट देतो. महाराज साहेब, 1984 आपण हातकणंगले लोकसभा मतदारसंघात लढवली होती. बरोबर. त्यावेळेला तुम्ही शरद पवारांच्याकडे होते. बरोबर. तर तुमचं आणि आता शरद पवारांच्या तुमचं काय होतं किंवा त्यानंतर जी परिस्थितीने आत्ताचं राजकारण यामध्ये काय वाटतं? मी आता भारतीय जनता पक्षात आहोत, त्यामुळे मी त्याच्याबद्दल बोलू इच्छित नाही. नाही, पण त्यावेळेला तुम्ही इथनं निवडणूक लढवली होती ना आमच्या इथं. मी निवडणूक लढवली होती. एकंदरीत शरद पवारांच्या विषयी तुमचं जे वैयक्तिक नो कॉमेंट्स. भविष्यात कोल्हापुरात सक्रिय होत आहे, भविष्यकाळात कोल्हापूर मी आता धुळे जिल्ह्यामध्ये, धुळे शहरामध्ये सध्या राजकारणामध्ये व्यस्त आहे.
मी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा धुळे व नंदुरबार 2 जिल्ह्याची बँक आहे आमची. महाराष्ट्रामध्ये एकमेव बँक आहे की 2 जिल्ह्याची बँक आहे. त्या बँकेचा मी गेल्या 22.5 वर्षापासून चेअरमन आहे आणि 25 वर्ष त्या बँकेचा चेअरमन राहण्याचा महाराष्ट्रामध्ये एकमेव मी असा माणूस आहे की जे 25 वर्ष राहू शकतो. आणि मी अनेक निवडणुकीमध्ये आमदार म्हणून निवडून आलेलो आहे. कोल्हापूरच्या जनतेची मागणी असेल किंवा आमच्या भारतीय जनता पार्टीने जर मला उमेदवारी दिली किंवा मला धुळ्यातनं उमेदवारी दिली तर मी सक्रिय राहील. कुठून महाराज साहेब एक सांगा, इचलकरंजी मतदारसंघातून आपण निवडणूक लढवली, तुम्ही पराभव झाला, त्यानंतर आपला कोल्हापूरच्या राजकारणात आता एखादा उमेदवार पराभव झाल्यानंतर तो ऍक्टिव्हली काम करत राहतो पुढच्या वेळेसाठी, तसं आपण काही ऍक्टिव्ह राहिला? मी ऍक्टिव्ह होतो पण 1900 नाही कोल्हापूरला राहत होतो. मी जुन्या राजवाड्यात भवानी मंडपामध्ये माझं वास्तव्य होतं. त्यावेळेस माझी आजी विजयमाला राणीसाहेब तिथं भवानी मंडपात राहत होत्या आणि मी इथं कोल्हापूरमध्येही कार्यरत होतो. पण 1990 साली मी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये संचालक म्हणून निवडून आलो. त्यावेळेस मला व्हाईस चेअरमन तिथं आमचे त्या काळातले नेते सरोजसिंग नाईक साहेबांनी मला व्हाईस चेअरमन केलं. पुढं दुसरे नेते आमचे अमरीश पटेल साहेब आमदार, सध्या आमदार आहेत ते, त्यांनी मला ते मंत्री झाले 2003ला. त्यांनी मला तिथं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आमदार केलं. त्यामुळे धुळे शहराच्या धुळे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये व्यस्त झालो. 2004 मी आमदार म्हणून निवडून आलो. 1994-95 साली मी अपक्ष म्हणून आमदार तिथं निवडून आलो. त्यामुळं थोडंसं तिथं व्यस्त असल्यामुळं इकडं मला वेळ कमी देता आला. आणि आजही मी कोल्हापूरला येत असतो. ही अशी निवडणूक आहे की तुम्ही प्रचारासाठी आला, तर ही वेळ योग्य आहे असं तुम्हाला का वाटतं? ह्याच्या अगोदर तुम्ही आला नाही, मागच्या इलेक्शनला आला नाही. मी या जिल्ह्याच्या लोकांना, मतदारांना इथं आव्हान करायला आलो आहे की आपण भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना, दोघी हातकलंगणे आणि कोल्हापूर शहराच्या उमेदवारांना आपण मदत करा ही विनंती करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. इतर मतदारसंघामध्ये पण जाणार आहे का प्रचाराला? इतर मतदारसंघामध्ये मग प्रचाराला जाणार आहे का? तर टार्गेटेड कोल्हापूरच आहे. नाही, कोल्हापूर आणि हातकलंगणे दोघी मतदारसंघामध्ये राहणार नाही. मला जेवढा वेळ मिळेल मी धुळे मतदारसंघामध्ये प्रचार आहे, तिथं मी प्रचार प्रमुख आहे. तिथलाही मला प्रचार करायचा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही प्रचार करायचा आहे. दोघी कोल्हापूर मतदारसंघामध्ये आणि हातकलंगणे मतदारसंघामध्ये दोघी ठिकाणी मी जाणार आहे. राजकारणातली व्यक्ती या निवडणुकीत आपलं नागरिकांचं, जनतेचं मत आजमावतंय म्हणून तुम्हाला भाजपने इकडे पाठवलंय का प्रचारासाठी? ते आपण ठरवायचं. भाजपने विशेष जबाबदारी दिलेली आहे तुमच्यावर, कोल्हापूर आणि हातकलंगण्याची विशेष जबाबदारी दिलेली आहे. मला कोल्हापूर आणि हातकलंगण्याची जबाबदारी दिली आणि धुळे लोकसभा मतदारसंघाचा मी निवडणूक प्रमुख आहे. त्यामुळं धुळ्याची माझ्याकडे जबाबदारी आहे. नुसतं हातकलंगणे आणि कोल्हापूर शहराची जबाबदारी माझ्याकडे नाही आहे. तुम्ही मगाशी म्हटलं की ती शहाजी महाराजांचे वंशज असतात, शाहू महाराजांचे नाही. शहाजी महाराज नेमकं कुणाचे वंशज? शहाजी महाराज हे शाहू महाराजांचे बाचे होते, म्हणजे राजाराम महाराजांचे बाचे होते. त्यावेळेस ब्रिटिश काळामध्ये राजगादी आपल्याला मोकळी ठेवता येत नव्हती, म्हणून ताराराणी राणीसाहेबांनी, ज्या आईंच्या आई होत्या, सख्या आई होत्या, बडोद्याच्या मोठ्या प्रिन्सेस होत्या, त्यांनी त्याला दत्तक घेतलं. शहाजी महाराजांना, जे आईंचे आतेभाऊ होते, त्यांनी कमिटमेंट केलं होतं. म्हणून ते इथले कोल्हापूरला दत्तक आले. ते मूळचे देवाचे तुकोजीराव महाराज, तुकोजीराव पवार म्हणून त्यांचं नाव होतं. ते पण शाहू महाराजांचे वंशज नाहीत असं म्हणायचं का? ते शाहू महाराजांचे थेट वंशज नाहीत असं म्हणायचं? कसं काय म्हणणार मी? शहाजी महाराजही वंशज होते. कोल्हापूरचे उमेदवार जे आहेत ते म्हणतात की थेट आम्ही थेट आम्ही पुरोगामी विचारांचा हे घेऊन पुढे जातोय, तर याबद्दल आपली भूमिका अगेन्स्ट आहे. तर याबद्दल माझी भूमिका अगेन्स्ट ते कसं काय ठरवलं? प्रचाराला तुम्ही भाजपच्या जर असेल तर उमेदवार विरोधात आहे ना?
जर प्रचाराला आपण भाजपच्या आला, भाजप विरुद्ध महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असं चालू आहे, तर आपली भूमिका महायुतीच्याच बाजूने आलोय मी, भाजपच्याच बाजूने मी प्रचाराला आलो. आणि कोणी सांगितलं की भारतीय जनता पक्ष हा शाहू महाराजांच्या विचाराच्या विरोधात आहे? महाराज, महायुतीचे उमेदवार म्हणतात की आत्ताच्या छत्रपती घराण्यानं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना त्यांच्या कामाला साजेसं काम केलेलं नाही आहे. बरोबर म्हणताय ते. थेट विचारांचे रक्ताचे वारसदार आहात म्हणतात. तुम्ही आत्तापर्यंत काय साजेसं काम केलं? तुम्ही आत्तापर्यंत काय, एकूणच तुमचं काम काय आहे साजेसं, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना साजेसं काय काम? मी त्यांचे विचार लोकांमध्ये पसरवले. जे यांनी केलं नाही ते मी केलं. मी जनतेपर्यंत गेलो. यांनी शाहू महाराजांचे विचार लोकांपर्यंत नेलेले आहेत. ते जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरतात, ते जनतेमध्ये मिसळतात, ते जनतेला मदत करतात. मी कधी ऐकलं नाही. टोल आंदोलनामध्ये ती सुद्धा होती, नाना सुद्धा होते त्यावेळेला. त्यावेळी शाहू महाराज रस्त्यावर उतरले, नानांच्या शेजारीच बसले. शेतकरी आंदोलनाच्या वेळेला सुद्धा ते आले होते. मराठा आरक्षणाला ते गेले होते, जरांग पाटलांना भेटायला. सीएच्या पण नेतृत्व त्यांनी केलं. सीए कायदा रद्द व्हावा त्याचं नेतृत्व पण त्यांनी केलं. टोलचं आंदोलन जनतेचं आंदोलन आहे. कोल्हापूरच्या एक सगळ्या आंदोलनात शाहू महाराज हे आघाडीवर असतात आहेत. तुम्हाला माहिती मग लोकांनी का सगळी उदाहरणं सांगितली. दोन्ही मुलांना पडलं आंदोलन एक दोन शब्द बोलू. बोला तुम्ही. हे किरण शिंदे आमचे सहकारी. आपण एक मिनिट, जरा एक मिनिट बोलतो. शाहू महाराजांना फक्त कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत सीमित करू नका. शाहू महाराज हे पूर्ण महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे आराध्य दैवत आहे. शाहू महाराजांच्या विचारांवरतीच हा महाराष्ट्र चालत आलेला आहे. या ठिकाणी जे आलेले आहेत राजवर्धनजी कदममाने साहेब, हे शाहू महाराजांच्या रक्ताचे वारसदार म्हणून या ठिकाणी आलेले आहेत. राहिला प्रश्न घरगुती याचा, तो कौटुंबिक आहे. त्या कौटुंबिक वादाच्या प्रश्नावरती ते त्यांच्या पद्धतीने हे करतील. आज ज्या पक्षाच्या संदर्भात त्यांनी भूमिका घेतली, त्यांचं असं मत आहे की त्या पक्षाच्या भूमिकेशी अजिबात त्यांचं म्हणजे जी भूमिका आहे बांधिलकी त्या पक्षाशी आहे. परंतु त्यांच्या निदर्शनाला असं आलेलं नाही की भाजप हा पक्ष जातीवादी पक्ष आहे किंवा अशा पद्धतीचा पक्ष आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती फार भाष्य करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. तुम्ही पुन्हा एकदा आमच्यामध्ये पण कन्फ्युजन राहायला नको. तुम्ही फक्त प्रचाराला आलेला आहात. हा कौटुंबिक वाद जुना जो आहे, तो कौटुंबिक वाद जुना आहे, तो आम्ही आमच्या स्तरावर सोडू. तो इथं प्रचाराचा मुद्दा नाही, बरोबर, बिलकुल नाही. म्हणजे ही एक कन्फ्युजन आमच्या मनामध्ये होतं की हा काही जुना वाद नाही, जुना वादासाठी मी नाही आलोय. ठीक आहे. सर्व जनतेला मी आव्हान करतो की तुम्ही संजय मंडलिकांना आणि धैर्यशील मानेंना मतदान करा. यासाठी मी इथं आलो, एक भाजपचा पदाधिकारी म्हणून, जबाबदार पदाधिकारी म्हणून. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व प्रिंट मीडिया सर्वच यांचे आम्ही मनापासून आभार मानतो की आपण आमच्यासाठी अमूल्य वेळ दिला. त्याबद्दल पुनश्च एकदा या ठिकाणी आम्ही. हे किरण शिंदे माडाचे चेअरमन होते. हे कोल्हापूरचे. मी पद्माराजी साईड समिती अध्यक्ष दादासाहेब निंबाळकर यांचा पुतण्या. त्यांचं नाव बापूसाहेब निंबाळकर. माझे होतं ना, मी होतो ना. आम्ही पद्माराजी साईड में अध्यक्ष दादासाहेब निंबाळकर यांचा मी पुतण्या. दादासाहेब निंबाळकर, मेजर दादासाहेब निंबाळकर ज्यांनी पद्माराजी साईड समिती उभारली त्यांच्या मी पुतण्या. जे आंदोलन सुरू केलं आम्ही होतो. मला एक मुद्दा, चला सर्वांचे पुनश्च एकदा आभार.